नमस्कार मैत्रिणींनो. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण मेकअप करताना बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा फाउंडेशन्स वापरतो, जे की भरपूर केमिकल्स युक्त असतात. पण आजपासून पुढे 5 दिवस मी तुम्हाला असे काही नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे, जिच्याने तुमच्या त्वचेला चमक तर येईलच, शिवाय तुमच्या त्वचेचे पोषणही होईल आणि फाईन रिंकल्स किंवा छोट्या छोट्या ज्या सुरकुत्या आहेत त्या सुद्धा नाहीशा होतील. तर चला आजचा उपाय बघूयात. आजच्या उपायासाठी तुम्हाला हवे 3 वस्तू: कच्चे दूध, हळकुंड आणि अख्खा जायफळ. तुम्हाला काय करायचं, एक सहाण घ्या किंवा एखादा दगड जो की खडबडीत आहे त्याच्यावर थोडेसे 2 चमचे कच्चे दूध टाका आणि त्याच्यावर हळद उगाळून घ्या. जेवढे तुमच्या चेहऱ्याला, मानेला, पाठीला पण तुम्ही लावू शकता, पुरेल एवढं तुम्ही ते उगाळून घ्या. आणि त्यानंतर जेवढी हळद उगाळली त्याच्यापेक्षा निम्मी किंवा त्याची थोडी कमी असं तुम्ही जायफळ उगाळून घ्या. हा जो लेप तयार होईल तो तुम्ही चेहऱ्यावर, पाठीवर, मानेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी तो साध्या पाण्याने आणि हलक्या हाताने धुवून घ्या. जर तुम्ही रात्रभर हे ठेवू इच्छित असाल तरी ठेवू शकता आणि सकाळी उठल्यावर तुम्ही साध्या पाण्याने आणि हलक्या हाताने ते धुवून घ्या. तर तुम्हाला तुमच्या त्वचेवर एक नैसर्गिक चमक तर जाणवेलच, शिवाय खूप फ्रेश आणि कॉन्फिडंट वाटेल. तर हा उपाय नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.